लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील पंजाब नॅशनल बँकेच्या कॅनडा कॉर्नर शाखेत हॉल इन्चार्ज म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच गेल्या अनेक दिवसापासून जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून 2 कोटी रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। विशेष बाब म्हणजे बनावट कागदपत्रांच्या आधारे विमाधारक मयत बँक खातेदारांचे 106 खोटे वारसदार दाखवून हा अपहार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। याबाबत बँकेत नव्यानं रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घोटाळा उघडकीस आणलाय। दीपक कोळी असं अटक केलेल्या संशयिताचं नाव असून त्यानं गुन्हा कबूल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं। दीपक कोळी याला न्यायालयात हजर केलं असता त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेतील दाव्याची रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खोटे वारसदारांच्या खात्यावर प्राप्त करून एकूण 2 कोटी 12 लाख रुपयांचा अपहार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। दरम्यान या सर्व संदर्भात सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिलेली आहे। दिनेश कोळी हा पंजाब नॅशनल बँकेत हॉल इन्चार्ज म्हणून काम करणारा अधिकारी होता। त्याच्याकडे जे बँकेच्या शाखेत जे दिवसभर सारे ट्रान्झॅक्शन होतात, नवीन खाते उघडतात, नवीन क्लेम येतात, ते त्याच्यावर देखरेख करण्याचं काम होतं। पंतप्रधान जीवन ज्योती योजनेमध्ये प्रत्येक बँकेच्या खातेधारकाला विम्याचा लाभ दिला जातो। नाममात्र 436 रुपये वर्षाला भरून खातेदार जर मयत झाला तर त्याला 2 लाख विम्याचा लाभ त्याच्या वारसदारांना दिला जातो। या योजनेचा फायदा घेऊन या दिनेश कोळी नावाच्या अधिकाऱ्याने बनावट मयत दाखवले, त्यांच्या नावावर खाते उघडले, असे जे इसम अस्तित्वात नाहीत असे इसम मयत दाखवले आणि त्यांच्या नावावर वारसदार पण ते बनावट कागदपत्राच्या आधारे वारसदारांचे खाते पण बनावट उघडले आणि LIC कडे ते पाठवून जे विमा रक्कम आली ती स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करून ती रक्कम अपहार केला। असा एकूण आतापर्यंत 2 कोटी 12 लाख रुपयांचे अपहार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आरोपी गुन्ह्यात अटक असून आरोपीकडून त्याने त्याच बँकेत किंवा इतरत्र ठेवलेल्या बँक ठेवी आणि त्यांनी त्या पैशातून खरेदी केलेली गाडी, त्या पैशातून खरेदी केलेला जमिनीचं प्लॉट अशी जवळजवळ 1 कोटी 80 लाखापर्यंत आतापर्यंत रिकव्हरी झालेली आहे। सदर प्रकरण बँकेतीलच एका नवीन कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलं। जेव्हा यांनी जे बनावट खाते उघडलेले आहेत त्यामधील काही KYC डॉक्युमेंटमध्ये बदल करण्याचं त्या कर्मचाऱ्याचं सूचना केली, त्या कर्मचाऱ्याला संशय आला, त्यामुळे सदर प्रकरण उघडकीस आलेलं आहे। दरम्यान जीवन ज्योती विमा योजनेचा आधार घेऊन बँकेच्या कर्मचाऱ्यांनाच कोट्यवधी रुपयाचा अपहार केल्यानं शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।